श्रीराम समर्थ. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. मानवी जीवनाच्या यशस्वीतेच्या सूत्राबद्दल आपण चर्चा करत आहोत. काही दिवसापासून आपण अनेक सूत्रांचा विचार पाहिला आणि त्या सूत्राच्या माध्यमातून थोडं सारभूत चिंतन आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला. आज जे सूत्र आपण पाहणार आहोत ते मानवी जीवनाच्या यशस्वीतेच्या दृष्टीने 10वं आणि महत्त्वाचं सूत्र आहे. कारण गेल्या 9 दिवसापासून अक्रोध वैराग्य जितेंद्रियत्वम दया क्षमा शांती जनप्रियत्वम निर्लोभदाता भयशोकहंता अशा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पाहिला. मग आज जो आपण सूत्राचा विचार पाहणार आहोत तो म्हणजे शोक. मानवी जीवनाच्या यशस्वीतेच्या दृष्टीने जर आपण विचार पाहिला तर मनुष्याच्या जीवनामध्ये त्या वातावरणानुसार जशी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीच्या नुसार जर विपरीत एखादी घटना घडली तर विपरीत घडणाऱ्या घटनेच्या माध्यमातून आपल्यावर जी वेळ येते त्या वेळेला आपण शोक असं म्हणतो. तर हा शोक निवृत्त होण्यासाठी काय करावं लागेल? बरं, शोक येणं हे चूक आहे की बरोबर? बघा, शोक होत नाही असं नाही, मानवी स्वभाव तो आहे. पण त्या शोकमग्न अवस्थेमध्ये जर आपण खिचपत पडलो तर आपल्या पुढील जीवनाचा जो मार्ग आहे तो खुंटला जातो. आणि म्हणून या शोकामुळं 2 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट घडते की आपली चिंता अधिक वाढते आणि या वाढलेल्या चिंतेमुळं आपली प्रगती खुंटते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अधिक शोक केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घट होते. काय आहे की शोकमग्न अवस्थेमध्ये मनुष्य जास्त राहायला लागला की त्याची प्रसन्नता पण क्षीण होऊन जाते. तोच तो विचार त्यामध्ये येतो आणि म्हणून शोकाकुल अवस्थेमध्ये सुद्धा मनुष्यानं जास्त काळ राहणं हे अत्यंत धोक्याचं म्हणून सांगितलं आहे. मग समजा शोकाकुल अवस्था निर्माण झालीच तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? अशा वेळेस बघा, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाची अवस्था अशी ज्यावेळेस शोकाकुल झाली होती, आपल्या स्वतः जवळचे असलेले सगळे शस्त्र अर्जुनानं रथामध्ये ठेवून दिले आणि अगदी शांत चित्ताने भगवंताला सांगितलं की देवा, मी आता लढू शकत नाही, कारण ज्यांच्यासोबत मी लढणार आहे ते माझ्या समोर आहेत आणि त्यांच्या समोर, माझ्या आप्तांसमोर मी काय लढावं? मी लढणार नाही. सगळं ज्यावेळेस झालं, प्रथमाध्यायामध्ये भगवद्गीतेच्या हे सगळं वर्णन पाहायला मिळेल आपल्याला. मग त्यानंतर भगवंतानं जी सुरुवात केली अर्जुनाची शोक अवस्था घालण्यासाठी, ती सुरुवातच फार सडेतोड केली. पहा, क्लैब्यम्मा स्मगम पार्थ नै तत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्युक्तोत्तिष्ठ परंतप. तू अतिशय कमकुवत मनाचा आहेस अर्जुना. तुझं मन हे क्षुद्रवत झालेलं आहे. क्षुद्रवत याचा अर्थ वेगळा घेण्याची आवश्यकता नाही, दुर्बळ तुझं मन झालेलं आहे आणि त्यामुळे या दुर्बळ मनाला सावध होणं गरजेचं आहे. या अवस्थेत तू राहशील तर तुझा
पराक्रम, तुझं यश, तुझी कीर्ती ही सगळी धुळीला मिसळून जाईल. आणि त्यामुळं शोकमग्न अवस्थेमध्ये मनुष्यानं चिरकाल राहू नये. माझ्या कर्तृत्वानं जे मी मिळवलेलं आहे त्याच्यावर माझा परिपूर्ण विश्वास असेल तर निश्चितच त्या व्यक्तीनं केवळ संयमित राहावं आणि जी वेळ आलेली आहे त्या वेळेला समर्थपणे सामोरं जाण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये ठेवावं. कारण भगवंताची उपासना ही चमत्कारासाठी नाही, देवाची उपासना त्यासाठी करायची असते, सद्गुरूची उपासना त्यासाठी करायची असते की मला माझ्या कठीणातल्या कठीण प्रसंगामध्ये, माझ्या शोकाकुल वातावरणामध्ये समर्थपणे जगण्याचं सामर्थ्य हे परमात्मा तू मला दे. अशा प्रकारच्या सामर्थ्य प्राप्तीसाठीच भगवंताची उपासना आहे. आणि त्यामुळं बघा, गीत रामायणामध्ये सुंदर प्रसंग सांगितला. भगवान श्रीराम आणि भरत ज्यावेळेस चित्रकूट पर्वतावर भेटले तर भेटल्यानंतर भगवंतानं भरताला हे सांगितलं, काय? जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भास ते ते सारे विश्वनाशवंत, काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. जन्म आणि मृत्यू हे जर निश्चित असेल तर रे वेड्या, या सगळ्या स्वप्नवत असलेल्या दुनियादारीचा तू विचार करून का रडतो आहेस? प्रारब्धानुसार ज्या ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत त्या घडणार आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. फक्त एकच गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेची आहे भरता, की जी वेळ आलेली आहे त्या वेळेला समर्थपणे जगण्यासाठी आपल्यामध्ये कार्यक्षमता असणं गरजेची आहे. त्यामुळं शोकामध्ये जास्त डुंबून तू जाऊन स्वतःचं यश, स्वतः मिळणारी कीर्ती आणि स्वतःचा प्रयत्नवाद तू संपवू नकोस. बघा, चिंतेचं मूळ कारण जर काय असेल ना तर तो केवळ शोक आहे. बघा, केवळ शोक. अति शोकामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती घडू शकत नाही. त्यामुळं शोकाकुल वातावरणामध्ये सुद्धा आपल्या स्वतःला स्थिर आणि संयमी ठेवण्याचं काम आपण स्वतः जर केलं तर निश्चितच आपलं पुढील जीवन हे यशस्वी बनण्यासाठी आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. असो, आजच्या विषयाचं चिंतन मी आपल्यासमोर ठेवलं. उद्या या 10ही लक्षणाचा विचार थोड्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करेल. आज इतकंच. उद्या नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईल. तुर्तास आपण आपली आणि आपल्या परिवारांची काळजी घ्या. श्रीराम समर्थ.